काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नाना पटोले यांच्या विरोधात पक्षातच नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे काँग्रेसमधून आउटगोईंगला जोर आलेला असतानाच पटोले यांच्या विरोधात काही नेत्यांनी हायकमांडकडे तक्रार केल्याचं समजतंय। नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या विरोधात वारंवार नाराजी उफाळून आलेली आहे। पाहूयात त्यांच्या विरोधात नाराजीचं कारण नेमकं काय आहे। काँग्रेस नेत्यांना नाना पटोले नकोसे? निवडणुकीआधीच पटोलेंविरोधात रोष। काँग्रेसच्या 12 निष्ठावंतांची गुप्त बैठक। महाराष्ट्रात काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसतायत। या धक्क्यांमधून सावरण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेस हायकमांड नाना पटोलेंवर विसंबून आहे। अशातच राज्यातल्या 12 एकनिष्ठ काँग्रेस नेत्यांची गुप्त बैठक झाली असून त्यांनी पटोलेंविरोधात दिल्ली हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे। यावर नाना पटोलेंनी दिल्लीत आमच्याकडे पर्यटनाची व्यवस्था असते असं म्हटलंय। दिल्लीला आमच्या इथं पर्यटनाची व्यवस्था असते, ते चालत राहतं, त्याच्यामुळे आता तो विषय क्लोज आहे। दिल्लीला आमच्या इथं पर्यटनाची व्यवस्था असते, ते चालत राहतं, त्याच्यामुळे आता तो विषय क्लोज आहे। गेल्या 2 महिन्यात काँग्रेसला मोठे हादरे बसलेत। 2 पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून इतर पक्षांची वाट धरली आहे। यामध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, बसवराज पाटील या बड्या नेत्यांचा समावेश आहे। झिशान सिद्दीकी यांनी अजून काँग्रेसची साथ सोडली नसली तरीही काँग्रेस नेतृत्वावर आरोप केलेत। काँग्रेसमध्ये नाना पटोलेंविरोधात दिल्ली हायकमांडकडे धाव घेणाऱ्यांची यादी मोठी आहे। नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर अनेक नेत्यांसोबत त्यांचा वाद झालाय। 2021 मध्ये बाळासाहेब थोरात यांना कोणत्याही कारणाविना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। त्यानंतर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदावर असताना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक नेत्यांसोबत खटके उडाले। तेव्हा नाना पटोलेंसोबत काम करणंच अशक्य असल्याचं पत्र थोरातांनी दिल्ली हायकमांडला लिहिलं होतं। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विरुद्ध नाना पटोले यांचा वाद चव्हाट्यावर आला होता। नाना पटोले आणि काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाला झुगारून सत्यजित तांबेंनी निवडणूक लढली आणि जिंकली। याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सिनियर कोण यावरून पटोले आणि विजय वडेट्टीवारांमध्ये चांगली जुंपली होती। नागपुरात आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचं खापर नाना पटोलेंवर फोडलं होतं। नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असणाऱ्यांची गर्दी वाढतच चालली आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काँग्रेस हायकमांड नाना पटोलेंबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।